ठरलं तर मग मालिकेच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की कल्पना जी असते ती स्वयंपाकाला संध्याकाळच्या सुरुवात करते, ती बनवत असते जेवण। इतक्यात तिकडे अस्मिता येते। अस्मिता कल्पनाला विचारत असते, आई काय ग, कसली भाजी करतेस? त्याबरोबर कल्पना तिला सांगत असते, काही नाही ग, मटार बनवते। तू सांग ना, तुला काही वेगळं खायचं आहे का? वेगळी कसली भाजी बनवायची आहे का? तसं सांग मला, मी करेन ते सुद्धा। त्याबरोबर आता अस्मिता 2 मिनिटं गप्प बसते आणि म्हणते, नाही ग, तसं काही नाही, तू बनवत होतीस ना म्हणून मी येऊन सहजच विचारलं। तसं माझं बाळ शहाणं आहे, मला जास्त काही क्रेविंग होत नाही। सायली मामीवर गेले। बाय द वे मम्मा, तुला माहिती आहे का, आज अर्जुन सायलीसाठी गिफ्ट घेऊन येणार। तुला काय वाटतं, अर्जुन सायलीसाठी काय गिफ्ट घेऊन येईल ग? त्याबरोबर आता लगेचच कल्पना तिला विचारते, पण तुला काय माहीत तो तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येणार आहे ते? तुला कोणी सांगितलं? त्याबरोबर मग मात्र आता अस्मिता परत 2 मिनटं विचार करते, मम्मीला सांगू की नको? आणि मग ती तिला सांगते, ॲक्च्युली मगाशी सायली मेसेज वाचत होती ना, तेव्हा मी पण वाचला तिचा मेसेज, त्यामुळे मला कळलं। त्याबरोबर हे ऐकल्यावर कल्पना अस्मिताला ओरडते आणि म्हणते, अस्मिता तुला माहिती आहे ना, असे नवरा बायकोंचे प्रायव्हेट चॅट वाचू नये, उगाच चौगाच कशाला तू काहीतरी करत असतेस ग? त्याबरोबर अस्मिता सांगते, अगं मी काही मुद्दाम नव्हते वाचत, मी जात होते, नजरेस पडलं म्हणून फक्त बघितलं तिकडे। पण ते सोड ना, गिफ्ट काय आणेल हे महत्त्वाचं नाही आहे का? तू कुठल्याही विषयावरून चिडतेस ग? इतक्यात त्या ठिकाणी आता अर्जुन येतो आणि अर्जुन हा लगेचच आल्या आल्या पहिला हाच प्रश्न विचारतो, मम्मा माझी बायको कुठे आहे? त्याबरोबर आता लगेचच कल्पना सांगण्याआधी अस्मिताच त्याला सांगते, वरती तुझ्या रूममध्ये। त्यावर अर्जुन सांगतो, ठीक आहे, मी आलोच। आणि मग लगेचच आता सायलीला ते गिफ्ट देण्यासाठी अर्जुन हा तिकडनं वरती गेलेला असतो। तर आता सायलीसुद्धा गिफ्टसाठी अर्जुनचीच वाट बघत असते। तो आल्याबरोबर ती लगेच त्याला विचारते, बघू माझं गिफ्ट? त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, हो देतो, पण डोळे मीट। त्याबरोबर सायली म्हणते, डोळे मिटू? त्यावर अर्जुन सांगतो, मीट ग। सायली डोळे मिटते। त्याबरोबर अर्जुन तिच्या हातावरती ती पुडी ठेवतो। सायली पुडी बघून थोडी आश्चर्यचकित होते, पण मग नंतर ती पुडी उघडते। चिंच बोरं बघून सायलीला आनंद होतो। ती सांगत असते, किती वर्षांनी मी चिंच बोरं खाणार आहे, अगदी शाळा संपल्याच्या नंतर। चिंच बोरं हे मला खरोखर खूप आवडतं। आणि ताबडतोब सायली आता बेडवरती मांडी घालूनच बसलेली असते चिंचा खायला। त्याबरोबर आता अर्जुनला ती पुढे सांगत असते, अहो तुम्ही मेसेज केला होतात ना की काहीतरी गिफ्ट, काहीतरी सरप्राईज घेऊन याल असं, तर मग मला वाटलं की तुम्ही काही सरप्राईज घेऊ शकता, गजरा वगैरे काहीतरी घ्याल, पण चिंच बोरं तुम्ही घ्याल असं खरंच मला वाटलं नव्हतं। आणि हे ना खरंच उत्तम गिफ्ट आहे, सगळ्यात मला खूप आवडतं तो चिंच। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हो मला माहीत होतं तुला आवडतीलच, बायको डोळा मारतेस मला? त्यावर सायली सांगते, चिंच खाते ना मी, तुम्ही खाऊन बघा, तुम्ही सुद्धा मारत। अर्जुन सांगतो, अगं मी माझ्या बायकोला असाच डोळा मारू शकतो। तर दुसरीकडे आता हे सगळं बोलणं अस्मिता ऐकते आणि अस्मिता काय ऐकते की मला चिंच बोरं खाव्याशा वाटत आहेत। आणि आता ती खाली येऊन कल्पनाला सांगते की आई, अगं सायलीला सुद्धा चिंच आणि बोरं खावीशी वाटत आहेत। त्याबरोबर आता हे ऐकून कल्पना पण तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते, काय खरंच? चल चल चल। आता दोघीही जणी भाजीचा गॅस लगेचच कमी करतात आणि सायली आणि अर्जुन यांच्या खोलीच्या बाहेर येऊन उभा राहतात वरती। त्याबरोबर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो पण मला चिंच बोरं आवडतात हे तुम्हाला कसं माहीत हो? मी तर कधी सांगितलं नव्हतं तुम्हाला याच्या आधी। त्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायकोला काय आवडतं हे नवऱ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असू शकतं बायको। त्याबरोबर आता त्या दोघांमध्ये चर्चा आपली सुरू असते, चिंच बोरं परत आणखीन काही गोष्टींबद्दल। इतक्यात हे सगळं ऐकून कल्पना आणि अस्मिताला मात्र हॅपीनेस वाटत असतो। त्यांना वाटत असतं की सायली गरोदर आहे। आता इथे कल्पना अस्मितावरती एवढं वजन टाकते की शेवटी त्या दोघीजणी आतमध्ये येतात डायरेक्ट। आणि आता त्या दोघी आत आल्यावर त्या दोघींनासुद्धा कळत नाही की आता आपण काय बोलायचं। मग अस्मिता ही कल्पनाचा हात धरून पुढे येते। तर आता सायली आणि अर्जुन पटकन उठून उभे राहतात। तर अर्जुन विचारत असतो, मम्मा, अस्मिताई, अरे तुम्ही दोघीजणी आमच्या रूम बाहेर काय करत होतात? त्यावर आता अस्मिता लगेचच एक्सप्लेनेशन द्यायला लागते। ती म्हणत असते, ॲक्च्युली काय झालं ना, मी म्हणजे मम्माच्या खोलीत जात होते तुमच्या खोलीबाहेरून, तर मग जाता जाता माझा तोल गेला, मग माझा तोल गेला, मी पडले, मग मम्माचा तोल गेला, मग मम्मा पण पडली। आता हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं असतं ते कितपत बरोबर हे अस्मितालाच माहीत, पण अर्जुनला सुद्धा हे पटत नाही। त्यामुळे अर्जुन लगेचच म्हणतो, नाही तू तन्वीची मैत्रीण होतीस अस्मिताई, त्यामुळे काहीही एक्सप्लेनेशन्स देशील असं नको ग करू। त्यावर ती म्हणते, ए जा, आम्ही ऐकलं चोरून, काय फरक पडतो रे तुला? आम्ही चोरून ऐकलं म्हणूनच आम्हाला कळलं ना, जर आम्ही चोरून ऐकलं नसतं तर
त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन त्या दोघींना विचारतात, अरे पण कळलं काय तुम्हाला, कशाबद्दल बोलताय दोघीजणी? त्याबरोबर आता अस्मिता म्हणत असते, सायली उगाच माझ्याशी तरी खोटं बोलू नको गं, तुला चिंच आणि बोरं खावेशा वाटतायत ना, आताच तू तुझ्या नवऱ्याला सांगत होतीस ना, मी ऐकलं. त्यावर सायली म्हणत असते, हो मग. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला वाटतंय तशा चिंच बोरं नाही. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, अच्छा म्हणजे डॉक्टर कन्फर्म करेल त्याच्यानंतरच तुम्ही आम्हाला सांगाल. आता सायली आणि अर्जुनला हसायला येतं लिटरली त्या दोघींवरती. कल्पना म्हणत असते की अरे बोला काहीतरी. अस्मितासुद्धा म्हणत असते, अरे बोला, गप्प राहू नका. त्यावर सायली सांगत असते, अस्मिता ताई, अहो तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे, मला चिंच आणि बोरं पहिल्यापासून खायला खूप आवडतं, त्यामुळे मला खावेसे वाटत आहेत. आणि मम्मा मला अगं हे माहिती होतं, कारण सायलीकडून आठवतं मी स्लॅम बुक भरून घेतलं होतं, त्याच्यामध्ये तिने मेन्शन केलं होतं की तिला चिंच बोरं खावेसे वाटतात म्हणून. त्यावर कल्पना म्हणते, अस्मिता काहीतरी अर्धवट ऐकतेस आणि असा गोंधळ घालतेस, तुला ना चोपलं पाहिजे धरून. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, आता तरी पटलं ना तुम्हा दोघींना की तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे काही. तर अस्मिता म्हणत असते, आता मला काय माहीत, मला वाटलं फक्त प्रेग्नन्सीमध्येच आंबट वस्तू खाव्याशा वाटतात, चिंच बोरं वगैरे, मला नव्हतं माहीत की हे सगळं असंच खाण्याच्या पण क्रेविंग होतात ते. जाऊ दे, इट्स ओके. त्याबरोबर आता लगेचच सायली तिला सांगते, नाही प्रेग्नन्सीमध्ये तर होतातच आणि त्या स्पेशली होतात. आणि मग आता सायली अस्मिताला पण चिंच खायला देते. त्याबरोबर कल्पनासुद्धा अस्मिताला चिंच भरवते. आता तिघीजणी त्या खूप खुश असतात, आनंदी असतात. तिघीजणी एकमेकीला मिठी मारून आपला आनंद साजरा करत असतात. हे सर्व अर्जुन मात्र लांब उभं राहून बघत असतो. मनातल्या मनात म्हणत असतो, बायको, ही सर्व जी नाती आहेत ती तू मिळवली आहेस, कमावली आहेस, ही सर्व तर तुझ्यापासून कधी दूर जाणार नाहीतच, पण मी तुझे आई वडीलसुद्धा लवकरच शोधून काढेन, त्याच्यानंतर तुझ्या आनंदात आणखीन जास्त भर पडेल. तर दुसरीकडे आता प्रिया ही खोलीत एकटीच बसलेली असते. अर्थात प्रिया बसली आहे म्हणजे तिचं डोकं रिकामं तर नसणारच. प्रियाच्या डोक्यात आता विचार सुरू असतो, तो म्हणजे नक्की नागोबा माझी बाजू का घेतोय, महिपत माझ्या विरोधात आहे, तो मला मारण्यासाठी प्लॅन करतोय आणि नागोबा मला घरात येता यावं म्हणून त्या किल्लेदारला समजावत होता. आणि मग प्रियाला नागोबाचं बोलणं आठवतं, दादा अरे मला मान्य आहे तन्वी चुकली असेल, पण जर आपण तिच्या बाबतीत काही चुकीचं केलं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील. ती विचार करते, नक्कीच हा नागोबा आणि महिपत माझ्या विरोधात मिळून काहीतरी कट रचतायत, शोधून काढलं पाहिजे हे दोघं काय करतायत ते. त्याबरोबर आता इकडे लगेचच महिपत हा म्हणत असतो की काहीही झालं तरी आपल्याला आपलं काम पूर्ण करायचंच आहे. आता काम पूर्ण करण्यासाठी त्या दोघांनी एका हवालदाराला पकडून आणलेला असतो आणि त्याला ते दोघं सांगत असतात की आम्हाला तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, या मुलीची सगळी कुंडली हवी आहे. त्याबरोबर तो फोटो बघून हवालदार म्हणत असतो, हा फोटो खूप वाटतोय. त्याबरोबर आता महिपत त्याला सांगतो, हो खूपच जुना आहे हा फोटो, 20-22 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, तुम्हाला ह्या फोटोची सगळी माहिती शोधून काढायची आहे. ही फोटोवरची मुलगी कुठली आहे, हिचे आईवडील कोण, हिचा राहता पत्ता काय होता, सगळं हवं आहे. त्यावर तो म्हणतो, अवघड आहे हो साहेब. त्यावर तो त्याला एक पैशांचा बंडल देतो आणि म्हणतो, आता सोपं होईल. त्यावर तो म्हणतो, हो सोपं होईल ना, आशा सोडायची कशाला. त्याबरोबर आता इथे सायली ही गप्प शांत अगदी बसलेली असते आणि तिला आता प्रसंग आठवत असतो, तो म्हणजे कल्पना आत्याच्या घरी घडलेला. कल्पना आत्याही पोळ्या लाटत असताना प्रिया तिला ढकलायला आली होती, पण वेळेवर सायली जोरात ओरडली, कल्पना बाजूला झाली आणि प्रियाचाच हात तव्यावरती पडला. त्याबरोबर आता अर्जुन सायलीच्या मागे येतो आणि सायलीला विचारत असतो, काय गं बायको, काय झालं. नाही म्हणजे मगाशी जर ममा आणि अस्मिताई तुला जे काही बोलल्या त्या गोष्टींचा तू आता विचार करत असशील तर तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल येणं अपेक्षित आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसतंय, कसला एवढा विचार करतेस, काय घडलंय काय. त्याबरोबर आता सायली हे अर्जुनकडे बघत राहते. अर्जुन तिला म्हणत असतो, आता सांगशील सुद्धा काय घडलंय ते, बोल पटापट. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता प्रिया ही आलेली असते नागोबाच्या खोलीत सुमन काकी असते. ती सुमन काकीकडे येते आणि सुमनला म्हणायला लागते, सुमन काकी मी तुझी माफी मागायला आली आहे, खरंच मी मनापासून माफी मागते गं तुझी, मला माफ कर प्लीज. सुमन काकी ऐक ना. त्यावर सुमन म्हणत असते, माझी माफी मागायला तू कशाला आली आहेस तन्वी, हे बघ तुला जर माफी मागायचीच असेल तर तू तुझ्या आईवडिलांची माग, माझी माफी मागून काय मिळणार. त्याबरोबर ती म्हणत असते, अगं माझं चुकलं तर आहेच,
आईबाबांची माफी तर मी मागेनच, पण मी जे काही वागले त्याच्यामुळे तुला आणि नागराज काकालासुद्धा त्रास झाला की, म्हणून तुझीही माफी मागते. मी नागराज काकाचीही मागणार आहे गं. त्याबरोबर आता सायली इकडे अर्जुनला प्रतिमात्यांच्या घरी जो काही प्रसंग घडला होता तो सर्व सांगते. मग अगदी प्रियाने प्रतिमात्याला ढकलण्याचा प्रयत्न केलेला असण्यापासून ते सायलीने तिच्या हाताला क्रीम लावण्यापर्यंत सगळं अगदी सायलीने सांगितलेलं असतं. आता हे सगळं ऐकून अर्जुन खूप चिडतो. अर्जुन म्हणतो की अरे हे सगळं ही का बघते मुलगी, चल सायली आत्ताच्या आत्ता आपण जाऊ प्रतिमात्याच्या घरी आणि तिला तिथूनही बाहेर काढू. त्याबरोबर आता इकडे लगेचच प्रिया ही सुमन काकीला म्हणत असते, सुमन काकी बघ ना, जर तुझ्या हातावर असा कोणी वार केला असता, जर तुला सतत कोणी धमक्या दिल्या असत्या, तुझ्या डोक्याला असं पिस्तूल लावलं असतं आणि तुला सतत मारण्याची धमकी दिली असती तर तू काय केलं असतंस गं. त्यावर ती म्हणत असते बस 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 कर तन्वी, उगाचच्या उगाच नको त्या गोष्टी नको बोलू, मला हे सगळं नाही ऐकवत आहे, नको बोलू प्लीज. त्याबरोबर ती म्हणत असते बघ बघ काकी बघ, अगं फक्त तुला ऐकायला एवढं जड वाटतंय, मग मी हे सर्व कसं सहन केलं असेल गं. माझ्या तर बरोबर हे सगळं घडत होतं, मी कसं बसं हे सर्व सहन केलं. पण तुला माहिती आहे का गं, आता ना मी या सर्व गोष्टींना अजिबात घाबरत नाही, कारण तुम्ही आहात ना माझ्याबरोबर, सगळे आहात ना, तू केलंस ना मला माफ. त्यावर सुमन फक्त हो म्हणते. त्यावर मग नागराज काका कुठे आहेत, मला त्यांचीही माफी मागायची आहे असं ती म्हणते. त्यावर सुमन तिला सांगते नागराज काका बाहेर गेले. मग आता प्रिया तिच्या खोलीतून बाहेर येते आणि मनात म्हणते नागोबा नक्कीच महिपतला भेटायला गेलेला असणार, त्याला भेटण्याशिवाय याच्याकडे दुसरं काम काय, नक्की माझ्या विरोधात काहीतरी कट रचत असतील, मला सावध राहावं लागेल. प्रिया जप जरा स्वतःला. त्याबरोबर इथे आता सायली हे अर्जुनला म्हणत असते अहो थांबा, काय करताय तुम्ही, हा असा तडकाफडकी निर्णय आपण नाही घेऊ शकत आणि आपण प्रतिमात्यांच्या घरातून प्रियाला बाहेरही नाही काढू शकत. प्रिया ही त्यांची स्वतःची मुलगी आहे आणि त्यांनीच प्रियाला त्यांच्या घरामध्ये राहण्याची परवानगीसुद्धा दिली आहे. मग जर रविराज काका त्यांच्या विरोधात गेलेले नाही आहेत तर मग आपण प्रतिमात्यांच्या विरोधात कसं जाणार. त्यावर अर्जुन म्हणतो मग आपण काय फक्त हातावर हात ठेवून बघत बसायचं का. त्यावर सायली सांगते नाही, मी असंही नाही म्हणत आहे. अहो पण आपण प्रिया प्रतिमात्यांच्या घरात असूनही प्रतिमात्यांना काहीच त्रास नाही देऊ शकणार, तिला गप्प बसावं लागेल, असं काहीतरी करू शकतो ना. अशा एखाद्या गोष्टीचा विचार करूया, कदाचित एक आईच तिच्या मुलीला बदलू शकते. प्रतिमात्यांच्या प्रेमानेच कदाचित प्रिया बदलेल आणि एखाद्या दिवशी अश्विन भाऊजींचा संसारही सुखाचा होईल. आपण अशी आशा धरायला काय हरकत आहे. अर्जुन म्हणत असतो एका बाजूला तिला एवढा त्रास देऊन आली आहेस आणि दुसऱ्या बाजूला हे असं काहीतरी बोलतेस, तुला तरी वाटतंय का गं की ती तन्वी सुधारेल म्हणून बायको. त्यावर सायली म्हणत असते अहो जग आशेवरती चालतं आणि आशा आपणच धरायला हवी ना. त्याबरोबर आता इथे जे काम नागोबाने आणि महिपतने हवालदाराला दिलेलं असतं ते काम करण्यासाठी आता इकडे ताबडतोब त्या ठिकाणी आलेले असतात, ते म्हणजे इन्स्पेक्टर सावंत. आणि इन्स्पेक्टर सावंत आता तेच काम पुन्हा एकदा ते हवालदाराला सांगतात आणि म्हणतात या मुलीची सर्व हिस्ट्री आपल्याला हवी आहे तर ताबडतोब शोधण्याचा प्रयत्न करा, लवकर शोधा, कारण हे काम ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचं आहे, लवकर काम झालं पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता तो हो साहेब म्हणतो. आता तो दोन्ही फोटो मॅच करतो आणि म्हणतो बापरे, महिपत आणि अर्जुन सर एकाच मुलीला शोधतायत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी बातमी असणार, मोठी गडबड. आणि मग आता लगेचच तो त्या मुलीचा फोटो वगैरे शोधायला लागतो. तर त्यामध्ये त्याला तिची मिसिंग कंप्लेंट तर सापडत नाही, पण लहान मुलीने चोरी केलेली असा एक प्रसंग त्याची कंप्लेंट सापडते आणि ती कंप्लेंट त्याच मुलीबद्दल असते. तो विचार करतो चला चोरीची तक्रार का होईना पण सापडली आपल्याला, म्हणजे थोडाफार काहीतरी क्लू आपल्याला मिळाला आहे, मग आता या गोष्टीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे असा विचार आता तो करत असतो. आता नेमकं हा काय फायदा करून घेणार आहे हा पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. इतक्यात तिकडे एक दुसरा हवालदार आलेला असतो. मग लगेचच आता तो हवालदार विचारतो काय रे तू इथे काय करतोय. त्यावर तो सांगत असतो अरे उगाच त्या महिपतकडून काम घेतलं यार, असं झालंय. त्यावर तो विचारतो म्हणजे रे काय झालं काय नेमकं. त्यावर आता हा हवालदार सांगत असतो की अरे ह्या मुलीची सगळी माहिती काढायला सांगितली, मला तर खूप टेन्शन आलं रे. त्याबरोबर आता तो म्हणतो अरे लिहिलंय ना याच्यावरती चोरीची केस होती म्हणून. त्याबरोबर तो म्हणतो अरे पण ही मुलगी कोण कुठली हे कसं शोधणार. मग तो म्हणतो अरे शोधूया, त्यावेळी ह्या मुलींना एका बाईने किडनॅप केलं होतं आणि ती त्यांच्याकडून चोऱ्या माऱ्या कामं करून घ्यायची, आपण तिचा पत्ता शोधू. मी तिचा पत्ता शोधतो, तू या मुलीबरोबर आणखीन काही सापडते का शोध. तो म्हणतो ठीक आहे. मग लगेचच हा हवालदार महिपतला कॉल करून सांगतो की साहेब त्या मुलीबद्दल थोडीफार माहिती मला मिळाली आहे, आता
ती मुलगी नेमकी कुठे राहायची या राहते तिच्या घराचा पत्ता मी तुम्हाला अगदी 2-3 दिवसात देतो. त्यावर नागोबा त्याला सांगतो 2-3 दिवस नाही, उद्यापर्यंत हवंय मला सगळं, कळलं? फोन कट कर. आणि तो फोन कट करतो आणि नागोबाला सांगतो की आपण आपल्या पायरीच्या 1 टप्पा जवळ पोहोचलोय. तर इथे अर्जुन आणि सावंत इन्स्पेक्टर बोलत असतात. इतक्यात तिकडे त्यांना तो हवालदार जाताना दिसतो. इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला विचारतात, काही माहिती मिळाली का? त्यावर हवालदार सांगतो की नाही हो साहेब, काही माहिती नाही मिळाली. मी सगळ्या फाईल अगदी पालथ्या घातल्या, पण एकही फाईलमध्ये त्या मुलीबद्दल काहीच लिहिलेलं नव्हतं. बरं मी निघू का? त्यावर ते म्हणतात हो निघा. त्याबरोबर आता त्याला चुकून ठेच लागते आणि त्याच्या हातातली अख्खीची अख्खी फाईल ती हवेत उडून जाते. हवेत उडल्यामुळे आता सगळे पेपर्स वगैरे खाली उडतात. आता अर्जुन, त्याचबरोबर सावंत, चैतन्य आणि तो स्वतः एक हवालदार, चौघं मिळून ते पेपर्स गोळा करायला लागतात. तर इथे आता अर्जुनची नजर ही त्या पेपरवरती पडलेली असते. तर आता इथे तो हवालदार मात्र खूपच घाबरलेला असतो. त्याला वाटत असतं की बापरे, जर हे अर्जुनने बघितलं तर मी मेलोच. तर आता अर्जुन हा त्याच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता आपण पाहतो की अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनच्या ऑफिसमध्ये बोलत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनला म्हणत असतात की तुमच्या बायकोच्या लहानपणापर्यंत पोहोचण्याचा आता एकही मार्ग आपल्यासमोर शिल्लक राहिलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही बघितलंत ना, काहीच रेकॉर्डच नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये, तर कसं शोधून काढणार? अर्जुन म्हणतो मला वाटलं होतं लहानपणी ती हरवली होती, म्हणजे तिच्या आईवडिलांनी वगैरे मिसिंग कंप्लेंट केली असेल. तर आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, माझं गाठोडं जर आपल्याला प्रियाकडून मिळवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे त्याच्यासाठी. त्यावर अर्जुन कुठला असं तिला विचारतो. त्यावर सायली ही आता अर्जुनला कानामध्ये तो पर्याय सांगते. आता अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकाला हात मिळवतात आणि ठरलं तर मग असं म्हणतात. त्याबरोबर आता इथे प्रिया ही मात्र सायलीचं गाठोडं शोधायला सुरुवात करते. ती शोध आता सायलीचं गाठोडं शोधत असते, पण तिला काही ते सापडत नसतं. त्याबरोबर आता इथे महिपतने त्या हवालदाराला पकडून आणलेलं असतं आणि म्हणत असतो की हा आपल्याशी खोटं बोलला. ह्याच्या खिशात त्या पोरीबद्दलची माहिती असतानासुद्धा याने आपल्याला सांगितलं नाही. मग आता आपण याला सोडायचं नाही. मग त्या दोघांनी त्याला फाशी दिलेली असते आणि फाशी दिल्यावर आता महिपत म्हणत असतो, नागराज शेठ तुम्हीच सांगा पहिली कोणती बाटली उडू, बोला. त्याबरोबर आता इथे ते दोघंजण त्याला मारण्याचं प्लॅन करत असतात आणि तो बिचारा म्हणत असतो की नका मारू मला, प्लीज नका, सोडून द्या मला, सोडून द्या, आम्ही काही नाही केलेलं, प्लीज. पण आता नागोबा आणि महिपत त्याचं ऐकतील असं फारसं काही दिसत नाही. आधीच ते दोघं नशेत आहेत. तर आता इथे प्रिया ही मात्र गाठोडं शोधत असते आणि गाठोडं सापडत नसल्यामुळे तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.